शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना, 6 महिन्यात अहवाल देण्याचे आदेश. समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण परदेशी यांची नियुक्ती. आमदार दीपक केसरकर यांची आज पत्रकार परिषद. रोहित आर्यनं केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याची शक्यता. पवई ओलीस प्रकरणामधील आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर. पोलिसांवर गोळीबार केल्यानं पोलिसांकडून एन्काउंटर. जे रुग्णालयामध्ये होणार शवविच्छेदन. एक तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हा. इथे काय आग पेटली ते दिल्लीलाही कळलं पाहिजे. राज ठाकरेंसह महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन. तर 1 नोव्हेंबरच्या मोर्चासाठी मी स्वतः लोकलनं येणार, राज ठाकरेंची माहिती. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण. गोपाल बदनेसह प्रशांत बनकरच्या पोलीस कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ. पोलिसांची 5 दिवस पोलीस कोठडीची मागणी अमान्य. रत्नागिरी जिल्ह्यात पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान. जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी साधला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद. नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज एनडीएचा जाहीरनामा प्रकाशित होणार. जेपी नड्डा, नितीश कुमार यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रकाशित होणार.